येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भवऱ्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या ऑफिसर्स क्लबमधील कॅन्टीन, रेस्टॉरंट आणि बार चालवण्यास देण्याबाबत टेंडर काढण्यात आलं होतं. एकूण 8 जणांनी टेंडर भरलं. मात्र पारदर्शक पद्धतीनं हे टेंडर न उघडता जादा रक्कम भरणाऱ्या निविदाधारकास डावलून उपजिल्हाधिकारी तथा ऑफिसर्स क्लबचे सचिव संतोष देशमुख तसंच ऑफिसर्स क्लबचे खजिनदार योगेश पाटील यांनी डायरेक्ट नवनाथ हिंदापुरे यांना हे टेंडर दिलंय. त्यामुळे ज्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला त्यांनी संताप व्यक्त केला असून जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्याकडे तक्रार केली आहे. शिवाय माहिती अधिकारात सर्व कागदपत्र मागितली आहेत. विशेष म्हणजे दरमहा 3,55,000 रुपये एवढी रक्कम देण्याबाबत हॉटेल सहारा यांनी निविदा भरली होती. मात्र त्यांची निविदा डावलून दरमहा 2,30,000 रुपये कोट करणाऱ्या नवनाथ इंदापुरे यांना याचा 3 वर्षांकरिता ठेका देण्यात आलाय. अगोदर पुनीत बच्चूवार यांच्याकडे असलेला हा ठेका रद्द झाल्यामुळे आता इंदापुरे यांना हा ठेका देण्यात आलाय. याबाबत वृत्तपत्रातून जाहीर प्रसिद्धीकरण करून टेंडर मागवण्यात आलं होतं. मात्र एकाही निविदाधारकासमोर टेंडर न उघडता कमी रक्कम देणाऱ्या नवनाथ इंदापुरे यांना हे टेंडर मंजूर करण्यात कसं आलं याबाबत हरकत नोंदवण्यात आली आहे. 31 ऑगस्टपर्यंत हे रेस्टॉरंट बंद राहील असं पत्र काढलं असलं तरीही प्रत्यक्षात ते कालपासून सुरू झालंय. त्यामुळे ऑफिसर्स क्लबचे चेअरमन तथा जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन या गंभीर बाबींची दखल घेऊन याची चौकशी करतील आणि चुकीच्या पद्धतीनं टेंडर दिलं असेल तर ते रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील आदिला नदीचं रेखांकन वेळेत न केल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता खांडेकर यांना अंदाज समितीच्या आमदारांनी झापलं. कोणाचाही राजकीय दबाव सहन न करता तातडीनं रेखांकन पूर्ण करण्याचे दिले आदेश. आज नियोजन भवनात पुन्हा विविध विभागांचा आढावा घेऊन दुपारी अंदाज समितीचा सोलापूर दौरा संपला. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास. सोलापुरात तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध. भेसळीवर कारवाई करा पण सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर बंदी नको अशी मागणी केली. सारथी युथ फाउंडेशनतर्फे सोलापुरात 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर इथं रंगणार शिवबा ते छत्रपती महानाट्य. 10 वर्षे पोलीस दलाची निष्ठेनं सेवा करणाऱ्या श्वानांना निवृत्तीनंतरही मिळणार आपलेपणा. दत्तक न देता पोलीस विभागातच ठेवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला निर्णय. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. आंतरवाली सराटीत 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण. जरांगे पाटील आंदोलनावर ठाम. मंडप उभारण्याचं काम सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई इथं नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत कॅम्पस कनेक्ट या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी सहभागी युवा आणि विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची सामूहिक शपथ दिली. आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यातील गोंधळ हा काँग्रेसनं ठरवून केलाय. या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील. काल रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे. पुणे कार्यक्रमाच्या निधीची चौकशी करण्याची भाजपची मागणी. राहुल गांधींच्या पुणे कार्यक्रमावर भाजपचा आरोप. इन्फ्लुएन्सर्सना पैसे वाटल्याचा नवनाथ बन यांचा दावा.
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरून व्यापारी आक्रमक, एफडीएच्या निर्णयाविरोधात व्यापारी महासंघाचा एल्गार, दारू सिगरेट चालते मग तेल का नाही, महासंघाचा सवाल. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. जागतिक पर्यटन स्थळ महाबळेश्वरमध्ये रस्त्यावर महाकाय खड्डे, प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप, पोलिसांनी स्वतः खड्डे बुजवले. 4 वर्षांखालील मुलांच्या सर्दी खोकल्याच्या औषधांवर सरकारची कडक कारवाई. क्लोरफेनिरामाइन, फेनिलेफ्राइन युक्त मिश्रणांचं उत्पादन, विक्री आणि वितरणावर निर्बंध. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची छात्रों की गूंज या देशव्यापी अभियानाचा 4था टप्पा पार पडणार, विद्यार्थिनी आणि युवतींची खास विशेष संवाद. वंदे मातरमच्या सन्मानासाठी भाजपचा ठराव, काँग्रेसच्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध. वंदे मातरमचा वारसा देशभर पोहोचवणार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचं वक्तव्य. डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राला रौप्य पदक. ल्युसन इथं सुरू असलेल्या डायमंड लीग स्पर्धेत भाला फेकपटू नीरज चोप्रानं 2रं स्थान पटकावलं. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी 48 शिक्षकांची निवड. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 48 शालेय शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार करणार प्रदान. सणासुदीच्या हंगामातील मागणी आणि साठेबाजीमुळे साखरेच्या किमती वाढल्यात. साखरेच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी साठा मर्यादा आणि शुल्कमुक्त आयातीची अंमलबजावणी करण्यात आली आहे, अन्न व ग्राहक मंत्रालयाचं स्पष्टीकरण. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर उद्यापासून 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक यासह इतर विविध मुद्द्यांवर या दौऱ्यादरम्यान होणार चर्चा. रशियाने युक्रेनच्या क्रिव्ह रिह शहरात केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला असून 130 पेक्षा जास्त नागरिक जखमी झालेत. रशियाने एका मॉलवर हा हल्ला केल्याची माहिती तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.